मित्रांनो, YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बघा, बऱ्याच गावामध्ये या ठिकाणी पोलीस पाटलाची या ठिकाणी जागा सुटली आहेत पहा. गावातल्या गावामध्ये आपला हा जॉब असणार आहे पहा. अतिशय चांगला जॉब आहे पहा. चांगलं मानधन सुद्धा आहे, पगार सुद्धा आहे पहा. त्यामुळे ही संधी आपल्या हातातून जाता कामा नये. यासाठी मित्रांनो आपण एक ही व्हिडिओ सीरीज चालू केलेली पहा. आणि मित्रांनो, या व्हिडिओची PDF असेल, तर संदर्भामध्ये हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट्स असतील किंवा इतर सरकारी नोकरी असतील, ह्या सगळ्या माहिती मित्रांनो एक ग्रुप तयार केलेला आहे पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा? जे काही आपलं व्हिडिओचं टायटल आहे किंवा जे काही नाव आहे पहा, त्या नावावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी ढळढळीत लिहिलेलं आहे आपण की WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंक. त्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो आणि लगेचच्या लगेच तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी जॉइन व्हा. पहिल्यांदा ते काम करा, कारण की जे काही महत्त्वाचे अपडेट्स किंवा नोट्स असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. चला मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळूयात, कारण की खूप खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ थांबून टाइप करायचं आहे बघा. हा जर तुम्ही टाइप केलं तर हा प्रश्न तुमचा कायम डोक्यामध्ये फिट होईल किंवा तुमच्या माइंडमध्ये कायम राहील. चला जास्त वेळ घेत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी आपला, की हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वांनी याचं उत्तर टाइप करायचं आहे बघा. आता हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार? द्या उत्तर, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर हिंगोली या ठिकाणीच असणार मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे किती चौरस किलोमीटर आहे? सांगा पटकन. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने पाठ करून ठेवा. आपल्या जिल्ह्याचा प्रश्न आहे बघा. आपलं किती क्षेत्रफळ हे आपलं पाठच असलं पाहिजे पहा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 4827. लक्षात ठेवा मित्रांनो, 4827 चौरस किलोमीटर आपल्या या ठिकाणी क्षेत्रफळ आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या जिल्ह्यातले तालुके किती आहेत? तर किती येते या ठिकाणी पहा, 5 तालुके आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 5 तालुके आहेत. नेक्स्ट आहे मित्रांनो, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन करून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? चला द्या उत्तर. अतिशय IMP पहा, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्याचं ज्यावेळेस विभाजन झालं, त्यावेळेस बघा कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? कोणता असणार? आपल्याला माहिती आहे बघा, आपला हिंगोली जिल्हाच तयार झालेला आहे पहा. लक्षात ठेवायचा आपला हिंगोली जिल्हा. समजलं? पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा, हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? चला द्या उत्तर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की हिंगोली जिल्ह्यास एकूण किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? चला द्या उत्तर. तर लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन क्रमांक 1 6 जिल्ह्यांच्या सीमा मित्रांनो लागून आहेत. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी मत्स्यबीज केंद्र आहे. तर कोणत्या ठिकाणी मत्स्यबीज केंद्र आहे? तर भाटेगाव आणि रिद्धेश्वर या ठिकाणी मित्रांनो मत्स्यबीज केंद्र आहे, म्हणजे पर्याय +ब योग्य आहे. हिंगोली शहर कोणत्या लोहमार्गावर वसलेलं आहे? तर मित्रांनो, नांदेड, पूर्णा आणि परभणी. लक्षात आलं? ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली शहरातील काय प्रश्न आहे मित्रांनो, हिंगोली शहरातील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची सुरुवात टिंबटिंब यांनी केली. तर कोणी केली बघा? मदनदास स्वामी. लक्षात ठेवा, यांनी केली पहा. नेक्स्ट आहे पहा, औढा नागनाथ या शहराचं प्राचीन नाव टिंबटिंब होतं. तर काय होतं मित्रांनो, आमदरकापूर हे नाव होतं पहा. लक्षात ठेवा, आमदरकापूर. हिंगोली जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण प्राचीन काळी दारुकावन या नावाने ओळखण्यात येत होतं. तर कोणतं होतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक औढा नागनाथ. समजलं? औढा नागनाथ हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. तर एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी किती ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो 5. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत पहा. भारतामधील एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये? तर 3 आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे, 3 ज्योतिर्लिंग आहेत. नेक्स्ट पहा, इसवी सन टिंबटिंब पासून औढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग मंदिर महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक शिल्प म्हणून संरक्षित केलं. तर 1964. लक्षात ठेवा, 1964. ऑप्शन क्रमांक 1964 हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, संत नामदेव यांचे जन्मगाव नरसी नामदेव कोणत्या तालुक्यात आहे? तर हिंगोली मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं हिंगोली. वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांची PDF तयार केलेली पहा. तर मित्रांनो, गावातल्या गावामध्ये नोकरी पहा, अशी संधी पुन्हा मिळत नसते पहा. आता ही भरती झाल्यानंतर जेव्हा ते रिटायर होतील किंवा जेव्हा जागा निघतील तेव्हाच भरती निघणार आहे. त्यामुळे गावातल्या गावात नोकरीचा चान्स कधीच सोडायचा नसतो पहा. बघा,
आज आपल्याला बघा या ठिकाणी गावातल्या गावामध्ये नोकरीचा चान्स भेटणार आहे. त्यामुळं अभ्यास एकदम कसून करायचा आहे आणि बघा कमी वेळेमध्ये आता एवढं सगळं घेणं या ठिकाणी शक्य नाही. तुम्हाला हिंगोली जिल्ह्याचे प्रश्न, त्याचबरोबर इतर जी विज्ञान बरोबर सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं आहे, लवकरात लवकर फोनपे करायचं आहे या नंबरला पहा. 9325230840 हा आपला फोनपे, Google पे नंबर आहे. यावरती बघा ₹249 पाठवायचे आहेत किंवा जो काही क्यूआर कोड आहे, हा स्कॅन करून सुद्धा मित्रांनो तुम्ही ₹249 सेंड करू शकता. त्यामुळे मित्रांनो जास्त काही विचार करू नका. लवकरात लवकर सर्वांनी पी-डी-एफ घेऊन टाका. फक्त ₹249 ला पी-डी-एफ मिळणार आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. कारण की बघा एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हातामध्ये काहीच राहणार नाहीये. मित्रांनो शेवटची संधी समजून अभ्यास करा. कारण की पहा ही वेळ पुन्हा नाही आपल्याकडे. त्यामुळं हे जे काही 10,000 प्रश्न आहे मित्रांनो, रात्रंदिवस वाचत राहा. नक्की यश आपल्या हातामध्येच आहे पहा. ₹249 तुम्हाला फोनपे किंवा Google पे करायचे आहेत पहा. हा आपला फोनपे, Google पे नंबर आहे. तसेच WhatsApp नंबर सुद्धा आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी ₹249 पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. आणि जितका उशीर कराल तितका आपल्या या ठिकाणी तोटा होणार आहे पहा. कारण की जर तुम्ही आत्ता पी-डी-एफ घेतली तर पेपर होईपर्यंत आपली 2-3 वेळेस तरी रिव्हिजन होणार आहे आणि जास्त रिव्हिजन झाली तर स्कोरिंग सुद्धा वाढतं पहा. रिव्हिजनला खूप महत्त्व आहे या ठिकाणी. तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर ही पी-डी-एफ घेऊन टाका आणि मित्रांनो उशीर करू नका. ज्याचा उशीर होईल त्याचा या ठिकाणी मार्क हुकला आणि तो मेरिटमधून बाहेर पडला. म्हणजे आपली गावातल्या गावात असणारी नोकरी गेली. कारण की पहा जागा सुद्धा या ठिकाणी थोड्याच आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. जास्त काही सांगत नाही. ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मला मेसेज करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल. नरसी नामदेव हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर बसलेलं आहे? तर मित्रांनो कोणत्या तर कयाधू ऑप्शन क्रमांक क. कयाधू या नदीच्या काठावर हे वसलेले आहे पहा कयाधू. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील कोणता तालुका हा ऊस उत्पादनामध्ये अग्रेसर तालुका म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक ड कळमनुरी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. कळमनुरी हा तालुका याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा वारंगा फाटा हे खिचडीसाठी सुप्रसिद्ध असणारं गाव कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर बघा कळमनुरी हे आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामधील टिंबटिंब हे गाव खिचडीसाठी प्रसिद्ध आहे. तर आत्ताच पाहिलं आपण वारंगा फाटा ऑप्शन क्रमांक ड वारंगा फाटा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सचिव अण्णाजी दत्त हे मूळचे कोणत्या ठिकाणामधले होते? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड वसमत हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा वसमत. वसमत हे ठिकाण कोणत्या लोहमार्गावरील महत्त्वाचं ठिकाण आहे? तर पूर्णा अकोला याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क पूर्णा अकोला. नेक्स्ट आहे पहा हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी केंद्रीय नवोदय विद्यालय आहे? कोणत्या ठिकाणी विचारलं आहे? तर मित्रांनो वसमतच आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी काय आहे? केंद्रीय नवोदय विद्यालय आहे. वसमत तालुक्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी महानुभाव पंथाचे श्री फुलारी आई माता यांचं मंदिर आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक अ कुरुंदा. लक्षात ठेवा मित्रांनो कुरुंदा हे याचं योग्य उत्तर आहे पहा. हिंगोली जिल्ह्यामधील पुढचा प्रश्न आहे पहा हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून टिंबटिंब ग्रामपंचायत ओळखली जाते. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ कुरुंदा. मराठवाडा मुक्ती संग्राम वसमत तालुक्यातील टिंबटिंब या गावातील सर्वाधिक स्वातंत्र्य सैनिकाचं योगदान आहे. तर बघा कुरुंदा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कुरुंदा या गावातील सर्वाधिक. औंढा नागनाथ तालुक्यामधील टिंबटिंब हे गाव मंदिराचं गाव म्हणून ओळखलं जातं. कोणतं गाव आहे जे मंदिराचं गाव म्हणून ओळखलं जातं? तो ऑप्शन क्रमांक ब राजापूर हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा राजापूर. नेक्स्ट मित्रांनो संत नामदेव महाराज यांनी लिहिलेला टिंबटिंब हा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो कोणता ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे? तर नामदेव गाथा ऑप्शन क्रमांक क नामदेव गाथा. पुढचा प्रश्न मित्रांनो विसोबा खेचर हे मूळचे कोणत्या ठिकाणाचे राहणारे होते? कोण विसोबा खेचर? तर मुंगी पैठण मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब मुंगी पैठण. नेक्स्ट आहे पहा विसोबा खेचर हे थोर टिंबटिंबचे भक्त होते. तर विठ्ठल भक्त होते पहा ऑप्शन क्रमांक ब विठ्ठल भक्त. इसवी सन टिंबटिंबमध्ये झालेल्या राज्य पुनर्रचनेमुळे मराठवाड्याचा समावेश महाराष्ट्र राज्यामध्ये झाला. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1956 ऑप्शन क्रमांक ड 1956. टिंबटिंब दिवसापासून मराठवाडा प्रांत महाराष्ट्र राज्याचा अविभाज्य अंग बनला. तर बघा 1 मे 1960 ऑप्शन क्रमांक ब 1 मे 1960 याचं योग्य उत्तर आहे पहा.
नेक्स्ट आहे पहा, हिंगोली जिल्ह्यामध्ये जगातील टिंबटिंब क्रमांकाचं अवकाश आणि भूगर्भ अवकाश आणि भूगर्भ संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. तर कितव्या क्रमांकाचं मित्रांनो? तर तिसऱ्या क्रमांकाचं आपलं बरोबर उत्तर होईल पहा, तिसऱ्या क्रमांकाचं. पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो, की हिंगोली जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये नासाकडून प्रयोगशाळा स्थापना करण्यासंदर्भामध्ये पाहणी करण्यात आली? तर मित्रांनो, कोणता तालुका आहे असं विचारलंय, तर औढा नागनाथच याचे योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक ब. इतिहासातील टिंबटिंब या नावावरून कयाधू नदीचं प्राचीनत्व लक्षात येतं. तर कोणत्या नावावरून लक्षात येतं मित्रांनो? तर हिरण्यकश्यपू याचं योग्य उत्तर होईल पहा. हिंगोली जिल्ह्यामधील स्थान टिंबटिंब स्वरूपाचं आहे. हिंगोली जिल्ह्यातील स्थान हे कोणत्या स्वरूपाचं आहे? तर मित्रांनो, उष्ण आणि कोरडे. उष्ण आणि कोरडे. नेक्स्ट मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये टिंबटिंब हे गाव जैन धर्मीय मंदिरासाठी ओळखलं जातं. तर ऑप्शन क्रमांक शिरड शहापूर. ऑप्शन क्रमांक शिरड शहापूर. डोंगरकडा या ठिकाणी भारतामधील कितव्या क्रमांकाचं जटाशंकर मंदिर आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचं आहे मित्रांनो. कितव्या? दुसऱ्या क्रमांकाचं. हिंगोली जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी महादेवाचं एकमुखी शिवलिंग आहे. तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर डोंगरकडा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क, डोंगरकडा. नेक्स्ट आहे पहा, पूर्णा सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? पूर्णा सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर वसमत मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक वसमत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर डोंगरकडा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क, डोंगरकडा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब, जवळा बाजार. लक्षात ठेवा मित्रांनो, जवळा बाजार हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टोकाई सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? कोणता? टोकाई सहकारी साखर कारखाना. तो ऑप्शन क्रमांक ड, कुरुंडा. लक्षात ठेवा मित्रांनो, कुरुंडा हेच योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, खालील पर्यायापैकी टिंबटिंब हा जिल्हा, काय प्रश्न आहे? खालील पर्यायापैकी टिंबटिंब हा जिल्हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर कोणता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ड, हिंगोली. आलं लक्षात? हिंगोली हे याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा म्हणजे कोणता आहे पहा? तर कोणता आहे मित्रांनो? हिंगोलीचे पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठवाडा या प्रादेशिक विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर सर्वात लहान जिल्हा मित्रांनो ऑप्शन क्रमांक क, हिंगोलीचे पहा. मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा म्हणजे, तर मित्रांनो सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा म्हणजे कोणता आहे? हा सुद्धा मित्रांनो हिंगोलीचा आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात शेवटी उदयाला आलेला जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? हिंगोली याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक क, हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण किती तहसील कार्यालय आहेत? हिंगोली जिल्ह्यात टोटल किती तहसील कार्यालय आहेत? तर किती आहेत मित्रांनो? 5 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट मित्रांनो, टिंबटिंब या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळामध्ये हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. तर नारायण राणे मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे. आणि लगेच फोनपेमध्ये घुसा मित्रांनो, आणि लगेचच्या लगे मित्रांनो या ठिकाणी ₹249 या नंबरला फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला सगळ्या पीडीएफ एका मिनिटामध्ये पाठवून देणार आहे पहा. बघा, पैसे आज ना उद्या कमवता येतील, परंतु गेलेली वेळ आणि नंतर येणारा पस्तावा हा आपला कधीच भरून येणार नाही. एकदा मित्रांनो आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब लागला तर 100% आपल्याला या ठिकाणी फायदाच होणार आहे पहा. कारण की ही नोकरी सोडू नका. होता होईल तेवढे, वाटेल तेवढे प्रयत्न करा, परंतु अभ्यास करा. राहिलेला वेळ आहे आपल्या हातामध्ये आणि या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा. लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो. फोनपेमध्ये जा लवकर, लवकरात लवकर, किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून लवकरात लवकर पेमेंट करा, किंवा फोनपे, गुगल पे नंबर आपला हाच आहे पहा. त्यामुळे या नंबरला तुम्ही लगेच पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईन आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे पहा. कारण की मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि अशी सुवर्ण संधी आपल्याला भेटलेली आहे की पुन्हा भेटण्याची शक्यता कमी पहा. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो, गावातल्या गावामध्ये आपली नोकरी पहा.